शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आहे आपल्या हळद प्लॉटमध्ये. मित्रांनो जवळपास 25 दिवस आपल्या हळद प्लॉटला झालेले आहे आणि बघू शकता कशाप्रकारे हळद पिकाची उगवण झालेली आहे. शेतकरी मित्रांनो अशामध्येच आपल्या हळद प्लॉटमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काही ठिकाणी पिवळे पानं होताना दिसतात. मित्रांनो यासाठी काही खर्च करत बसायची गरज नाही आहे. खूप मोठा प्रॉब्लेम नाही आहे, जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये फरक पडेल. शेतकरी मित्रांनो असे जर आपल्या हळद पिकामध्ये पिवळसर पानं होत असेल तर हा प्रॉब्लेम अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे हळद पिकामध्ये आपल्याला दिसतो. मित्रांनो याचं नियोजन करत असताना आपल्याला फवारणीमध्ये एखादा मायक्रोन्यूट्रियनचा स्प्रे घ्यावा लागेल, जेणेकरून आपल्या अन्नद्रव्याची कमतरता आपल्या हळद पिकामध्ये भासणार नाही. शेतकरी मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण दोन्ही झाडामधील अंतर आहे ते 4 इंच ते 6 इंच अशा अंतराने आपण हळद पिकाची लागवड केलेली आहे. अशा प्रकारे नियोजन आपण हळद पिकामध्ये केलेले आहे. मित्रांनो बघू शकता आपण मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आपण याला एक बेसल डोस टाकून पॉवर टिलरच्या सहाय्याने माती लावलेली आहे, जेणेकरून जो आपला बेसल डोस आहे तो पूर्णपणे माती ॲड होईल. बघू शकता आपण या ठिकाणी बेसल डोस एक टाकलेला आहे व पॉवर टिलरच्या सहाय्याने आपण याला पूर्णपणे माती ॲड करलेला आहे. धन्यवाद.